त्यांची ख्याती होती, माजी राज्यपाल होते. राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सर सध्या आपल्या सोबत आहेत. खरं तर खूप मोठं नुकसान झालेलं आहे. शिक्षण क्षेत्र असेल, क्रीडा क्षेत्र असेल, आरोग्य क्षेत्र असेल, राजकीय योगदान देखील त्यांचं भरीव होतं. आपली प्रतिक्रिया? आत्ताच सकाळी मीडियाकडून स्वर्गीय डी.वाय. पाटील उर्फ दादा यांचं निधन दुःखद बातमी कळाली, धक्कादायक बातमी कळाली. ते जवळजवळ 90 वर्षाच्या वयात देखील ते सर्वांशी संपर्क साधून आपल्या सर्व संस्थांचं मार्गदर्शक म्हणून काम करत होते आणि नुकताच त्यांचा वाढदिवसही साजरा झाला होता. परंतु एक अत्यंत महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक जीवनात उत्तुंग नेतृत्व हरपलेलं आहे. मी त्या कुटुंबियाच्या प्रती विशेषतः सतेज पाटील, अजिंक्य पाटील, विजय पाटील आणि श्रीमती परिषदकर यांना माझ्या संवेदना प्रकट करतो. एक शिक्षण सम्राट म्हणून जरी त्यांना म्हटलं गेलं तर ते खरं शिक्षण सम्राट नव्हते. त्यांनी अनेक शैक्षणिक संस्था, अनेक विश्वविद्यालय उभी केली, पण सम्राटची पदवी त्यांना देणं काही योग्य ठरणार नाही. ते राजकारणामध्ये ते आमदारही राहिले होते. अत्यंत महत्वाची भूमिका महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांनी काही काळ निभावली होती. नंतर पुढे त्यांनी सामाजिक जीवनाला, विशेषतः शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्राला आपल्याला वाहून घेतलं. केंद्रामध्ये त्यांना त्रिपुरा राज्याचे राज्यपाल होण्याची संधी मिळाली. बिहार राज्याचे राज्यपाल झाले. काही काळ पश्चिम बंगालचे ते राज्यपाल झाले होते. आणि मला त्यावेळेला मी केंद्रात मंत्री असताना त्यांना अनेक वेळेला भेटण्याची संधी देखील मिळत असे, कारण ते कोल्हापूरला, मुंबईला, पुण्याला असत, तर मी दिल्लीला बरेच दिवस होतो. परंतु आमचा अत्यंत घनिष्ठ असा कौटुंबिक स्नेह होता, अनेक पिढ्याचा स्नेह होता. आणि त्यामुळं आज दादा गेल्यांची अत्यंत धक्कादायक आणि दुःखद बातमी ही शॉकिंग आहे. कधीही न भोगून येणारं नुकसान झालेलं आहे. आणि विशेषतः शिक्षण क्षेत्र असेल, क्रीडा क्षेत्र असेल, त्यांनी ज्या ज्या क्षेत्रात पाऊल टाकलं त्यानं आपला एक विशिष्ट ठसा उमटवला. राजकारणानंतर ते शैक्षणिक समाजकारणामध्ये सक्रिय होते. आज त्यांच्या अनेक शैक्षणिक संस्था त्यांची आठवण राहील असं काम करत आहेत. माझी सर्व पाटील कुटुंबियांना, सतेज, अजिंक्य, विजय, मी परिषदकर ताईंना माझ्या संवेदना, अत्यंत हार्टिएस्ट कंडोलन्सेस टू द पाटील फॅमिली. एक अत्यंत महत्वाचं, अत्यंत उत्तुंग असं महाराष्ट्रातील व्यक्तिमत्व असं आपल्यातून निघून गेलेलं आहे. खरंय. पृथ्वीराज चव्हाणजी, आभार आपले. आपण सविस्तर प्रतिक्रिया दिलीत आणि आपल्या भावना व्यक्त केल्या त्याबद्दल. आणि या सगळ्या संदर्भात मंदार गोंजारी आपल्याला माहिती देत होते, त्यांचेही आभार. तर डी.वाय. पाटील यांना एबीपी माझाची श्रद्धांजली. आणि थेट जाऊयात, अभिजित दिपके सध्या बोलतायत.